तुम्ही माझ्याकडे जे पैसे काढण्यासाठी येत आहे, तुम्ही कोणत्या बिल्डरला पैसे नाही दिलेले आहेत. तुम्ही तुम्ही पैसे दिले आहेत मंत्रालयामध्ये नोकरीला लावण्यासाठी. हे चुकीचं काम आहे आणि ते पैसे काढण्यासाठी म्हणून तुम्ही माझ्याकडे येत आहे. तुम्ही एकदा येणार माझ्याकडे आणि मी लगेच तुमचे ते पैसे काढून देणार. एक तर मुळातच कामच चुकीचं आहे. मी चुकीच्या कामामध्ये हात घालत नाही. तुम्हाला याची जाणीव आहे का? मंत्रालयामध्ये 7.5 लाख रुपये भरून शेतकऱ्यांची मुलं तुम्ही नाही ऐका ना, तुम्ही 7.5 लाख रुपये तुमच्याकडे भरायला पैसे होते की नाही? मग तुम्ही ते भले शेती घाण ठेवा किंवा घर घाण ठेवा, या पैशांमध्ये तुम्ही स्वतःचा रोजगार करू शकला असतात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का बोलवतो माहितीये का? तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे त्या 7.5 लाख रुपयाची. तुम्ही मंत्रालयामध्ये तुम्ही माझ्याकडे एकदा आलात आणि तुम्हाला लगेच माझ्याकडनं पैसे काढून पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं मी काय पैसे काढून देण्याचा ठेका घेतलाय तुमच्या चुकीच्या कामांचा? मला स्पष्ट सांगा ना की तुम्ही माझ्याकडनं ज्या अपेक्षेने येत आहे. मंत्रालयामध्ये नोकरीला पैसे द्यायला कोणाला विचारून दिले होते तुम्ही? जोरात बोला ना. म्हणजे नातेवाईकच आम्हाला. पण मी काय म्हणतो, आम्हीच दाखवलं तर तुम्हाला एवढं लालच येतं कशासाठी? मंत्रालयामध्ये किती वेळा व्हिडिओ तुमच्यासारख्या बहुतेक लोकांचे मी व्हिडिओ बनवून टाकतो फेसबुकमध्ये. कशासाठी टाकतो? ते मला चेहरे दाखवायचे नसतात. त्या चेहऱ्यामागच्या त्या स्टोऱ्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीने लालच्याला बळी पडता. बरं, सरकारी नोकरी तुम्हाला जर मिळाली तर जे परीक्षा पास होणार त्यांचं काय होणार? हे मी प्रबोधन प्रत्येक वेळी करतो. आज तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही पैसे देऊन नोकरीला लावण्यासाठी पैसे दिले, पण ज्यांनी मेहनत केली त्यांचं काय? तुम्ही फक्त माझ्याकडे येत आहे पैसे काढण्यासाठी. तुम्हाला पैसे मिळाले की तुम्ही येणार. आणि किती वर्षापूर्वी झालं हे? 2016. आता मला सांगा, तुम्ही 2016ला पैसे दिलेत. आता साल काय चालू आहे? 2024. आज महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी 2016चा विषय तुम्ही माझ्याकडे घेऊन येत आहे. 7.5 लाख रुपये तुम्ही त्यावेळी दिले आणि एका आठवड्यात तुमची अपेक्षा आहे की मी तुम्हाला ते पैसे काढून द्यायचे. त्याच्या विरोधात तक्रार सुद्धा केली आहे सर. पण तक्रार तुम्ही केली पोलीस स्टेशनला ना? सगळं मॅनेज केलं सर. नाही मॅनेज केलं, पण तुम्हाला लाजा का वाटत नाहीये? तुम्हाला स्वतःला लाजा वाटतायत का? तुम्हाला काहीच लाज वाटत नाहीये की तुम्ही चुकीच्या कामाला पैसे दिलेत. आणि तुमची अपेक्षा असते की एका आठवड्यात जनता दरबारमध्ये आलं की नांदगावकर त्याला बोलवतील, त्याला मारतील, त्याला धमकी देतील आणि पैसे काढून देतील. मी तुमच्या या फालतू कामांचे पैसे काढून देण्यासाठी बसलो इथे. मी 1000 व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये की तुम्ही नोकरीला लावण्यासाठी जे पैसे जे देता ते काही चांगलं काम नाही आहे. ही चुकीची काम आहेत. मी तो फक्त चेहरा एक्सपोज करणार आहे. ज्याने पैसे तुमच्याकडनं घेतले तो अजून कोणाला फसवू नये यासाठी त्याला पकडायचंय. बाकी मला काही घेणं देणं नाही. ऐका ना, मला तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये. कारण तुमच्यासारख्या लोकांची जर मी पैसे काढून दिले ना तर समाजामध्ये भ्रष्टाचार वाढेल आणि तुम्हाला याची जाणीवच नाही होणार. 10 वर्षापूर्वीचे पैसे काढायला तुम्ही माझ्याकडे आलेला. आम्ही दोघंच नाही सर, असे शेतकऱ्यांचेच पोर आहेत सर, फक्त गावाकडचेच पोर आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही या, दर बुधवारी येत जा. ज्या दिवशी मला वाटेल की तुम्हाला मदत केली पाहिजे त्याच वेळी मी मदत करेन तुम्हाला. एवढ्या लवकर 10 वर्ष तुम्ही वाट बघितलीत ना, आणि आता एका आठवड्यात तुम्हाला निर्णय पाहिजे, लगेच मी पैसे काढून तुम्हाला द्यायचे. पैसे नको, पण तो व्यक्ती आणा ना, त्याला हाणून मारून आणा की. पैसे दिलेत ना, त्याच्या छाताडावर बसायचं. फोन केला तिथे जायचं, त्याला त्याच्या छाताडावर बसायचं, त्याला मारायचं धरून. मग तुम्ही काय करता? नामर्दासारखं कशाला राहताय तुम्ही? अरे असू दे ना, गावात पैसे दिलेत ना, मर्दासारखे राहा ना. मी देतो ना तुम्हाला बळ. आणि असं पण काय तुम्ही केलं असतं? पैसे देऊन लागला असतं तर मंत्रालयामध्ये काय केलं असतं? हेच केलं असतं ना. लोकांना लुटलंच असतं ना मंत्रालयामध्ये. असे काही कमी लोक बसलेत का मंत्रालयामध्ये लुटायला? तुमची भर झाली असते अजून लुटण्यासाठी. मी तुमच्या लोकांची मदतच नाही करणार. ज्यांनी मंत्रालयामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, रेल्वेमध्ये नोकरी लावायला पैसे दिले त्यांचे पैसे काढून देण्याची मी कामं करणार नाही. पण त्या भामट्यांना पकडण्याचं मी काम करेन. पैसे तुमचे निघतील नाही निघतील मला माहित नाही, ते आपण बघू. तुम्ही येत जा माझ्याकडे. तुम्ही 2 बुधवारच्या नंतर या परत. तो आता आला नसेल, आपण 2-3 बुधवार नंतर त्याला परत एकदा बोलून घेऊ. मग तुम्ही त्यावेळी या. कुठे राहायला तुम्ही?
सर मालेगाव मालेगाव, सोलापूर सोलापूर. या तुम्ही, या येत राहा असेच. 10 वर्ष वाट बघितलीत ना, माझ्याकडे एका आठवड्यात तुम्हाला लगेच नाही मिळणार, थांबावं लागेल तुम्हाला. हा, या.